आपण पाहताय लोकसेवा टाइम्स, ध्यास लोकसेवेचा। सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलचा देशात डंका। ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत 4 विद्यार्थी देशात अव्वल तर एकूण 10 विद्यार्थी उत्तीर्ण। सातारा जिल्ह्यातील मान तालुक्याची राजधानी म्हणून ओळख असलेल्या दहिवडी शहरात नुकतीच एक मोठी शैक्षणिक घडामोड घडली आहे। सुभद्रा प्री प्रायमरी स्कूल दहिवडीच्या 4 विद्यार्थ्यांनी ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत कांस्य पदक पटकावत सोमवार दिनांक 9 मार्च 2026 रोजी देशाच्या गुणवत्ता यादीत आपले नाव चमकवले आहे। ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा ही इयत्ता 1ली ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे। या परीक्षेचे उद्दिष्ट म्हणजे गणित, तर्कशक्ती आणि सामान्य ज्ञानाच्या माध्यमातून मुलांच्या मेंदूचा विकास करणे आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांसाठी तयार करणे होय। या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची गती आणि अचूकता वाढते। या 100 गुणांच्या परीक्षेत ध्रुव सचिन भवारी यांनी 86, जिवेश संदीप काकडे 83, जिज्ञासा सारंग कुलकर्णी 80, रिद्धी सौरभ काळे 79 असे गुण मिळवत मानदेशात कांस्य पदक खेचून आणलं आहे। तसेच अपूर्वा साईचरण पडोळे, सान्वी शिवाजी राठोड, प्रीतम सुनील ओंबासे, गार्गी प्रवीण साळुंके, चिन्मय विकास राजपूत, यशराज बापूराव खराडे यांनी या परीक्षेत उत्तीर्ण होत आपल्या आईवडिलांचा व शाळेचा लौकिक वाढवला आहे। स्काउट गाईड अंतर्गत जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलने चालू वर्षी द्वितीय क्रमांक पटकावला आहे। तसेच जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत या शाळेची विद्यार्थिनी संकष्टी तुषार अडागळे हिने द्वितीय क्रमांक मिळवला आहे। सुभद्रा प्री प्रायमरी स्कूल दहिवडी यांनी बाल शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शाळेचे तसेच सर्व उत्तीर्ण व क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचे राज्यासह जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे। याविषयीची अधिक माहिती आपण यापुढे पाहूयात। लोकसेवा टाइम्समध्ये मी चैतन्य नंदकुमार काशी सर्वांचे स्वागत करतो। आता आपण आहोत सातारा जिल्ह्यातील माण तालुक्याचे मुख्यालय असणाऱ्या दहिवडी शहरामध्ये। दहिवडी शहरामध्ये या ठिकाणी आपण एस टी स्टँडच्या पाठीमागील बाजूस पालवे हॉस्पिटलच्या परिसरामध्ये जे सुभद्रा प्री प्रायमरी स्कूल आहे त्याच्या प्रांगणामध्ये आपण आहोत आत्ता। तर या सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी BDS ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप या परीक्षेमध्ये या स्कूलचे 4 विद्यार्थी हे त्यामध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत नाविन्यपूर्ण असे क्रमांक पटकावले त्या ठिकाणी। तर आणि 10 विद्यार्थी यांचे त्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कूल परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले। तर आपल्याला या स्कूलविषयी माहिती, त्या पालकांचे अभिप्राय, या कॉलेज या स्कूलच्या मुख्याध्यापिका आहेत त्यांच्याशी आपण याविषयी हितगुज करूया। धन्यवाद। नमस्ते। आम्हाला तुमच्या स्कूल विषयी माहिती द्या आता। अच्छा, सुभद्रा प्री प्रायमरी स्कूल या शाळेचे ऑफिस आहे। तर पलीकडे आपलं स्कूल आहे। वर्ग आपले कसे आहेत ते जरा दाखव। इंडोर इथे खेळणी आहे, त्याचबरोबर हा प्ले ग्रुपचा वर्ग आहे। आता लंच ब्रेक आहे तर मुलं सध्या जेवायला बसले। ओके, मुलांचा लंच चालू आहे। इथे सगळ्या इंडोर ऍक्टिव्हिटीज वगैरे इथे घेतल्या जातात आणि त्याचबरोबर इतर वर्ग इकडे आहेत। हा नर्सरीचा वर्ग आहे। स्टँड अप। गुड आफ्टरनून एव्हरीबडी, सिट डाऊन। हा नर्सरीचा क्लास आहे। या क्लासमध्ये साधारण 22 विद्यार्थी आता आमचे ज्ञान ग्रहण करतात इथं। त्यानंतर हा ज्युनियर KG चा क्लास आहे। स्टँड अप। सिट डाऊन। मॅडम तुम्ही काय
हा स्टँड अप. गुड आफ्टरनून, सिट डाऊन. हा सिनियर KG चा क्लास चालू आहे. आता यामध्ये बघा मुलांचं सेल्फ इंट्रोडक्शन हा सब्जेक्ट चालू आहे. तर थोडंसं वाचून दाखवा बरं. My name is Dhruva Sachin Bhawan. I am a boy. हा. I am 6 years old. I study in UKG class. I like swimming, reading, writing. व्हेरी नाईस. टाळ्या वाजवा. तर अशा पद्धतीने आमची मुले मराठी अगदी फ्लुएंट सगळं त्यांना वाचता येतं. त्याचबरोबर इंग्लिशचंही सगळं वाचन त्यांना करता येतं. जे या वर्गामध्ये सगळे विषय त्यांचे क्लिअर होतात. धन्यवाद मॅम. आभार. नमस्कार, मी सौ ज्योती दीपक काशीद, सुभद्रा प्री प्रायमरी स्कूल इथे मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहे. तर या स्कूलमध्ये आमच्याकडे 2 वर्षापासून ते 6 वर्षाच्या वयोगटाचे विद्यार्थी घेतले जातात. त्या विद्यार्थ्यांच्या क्षमता पूर्णपणे कशा डेव्हलप होतील याकडे आमचा कल आहे. म्हणजे तो विद्यार्थी बौद्धिक, शारीरिक, मानसिक व सामाजिक या सगळ्या विकासात कसा सक्षम होईल हे पाहिलं जातं. तर हे पालकांना आम्ही त्याचा रिझल्ट दरवर्षी देतच आहोत आणि इथून पुढेही देणार आहोत. तर बघा, चालू वर्षी आमच्याकडे अनेक उपक्रम झाले. त्यामध्ये नुकताच जिल्हास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आमच्या स्कूलने 17 शाळा होत्या. यामध्ये आमचा 2य क्रमांक आला. आणि त्याचबरोबर आमच्या सिनियर KGचे विद्यार्थी आता सध्या BDS की जी भारताच्या लिस्टमधील जी एक्झाम आहे त्या एक्झामला आमचे साधारण 14 विद्यार्थी बसलेले. त्यामधले 10 विद्यार्थी आमचे पास झाले आणि 4 विद्यार्थी आमचे मेरिटला आलेत. म्हणजे ही परीक्षा जी आहे ती ऍक्च्युली पहिलीच्या वर्गाची आहे. पण आमचा सिनियर KGचा विद्यार्थी हा परीक्षा देतो. म्हणजे की इन ऍडव्हान्स 1+2 आमचा क्रायटेरिया आहे. म्हणजे विद्यार्थी जर 4 वर्षाचा असेल तर त्याला 6 वर्षाच्या क्षमता सगळ्या डेव्हलप झाल्या पाहिजेत आणि ते काम आम्ही करत असतो. आणि तोही रिझल्ट आम्ही नुकताच दिलेला आहे पालकांना. बघा, म्हणजे की एवढी काठिण्य पातळीची ही जी एक्झाम आहे त्यामध्ये जर 4 विद्यार्थी मेरिटला येत असतील तर नक्कीच बाकीच्या विद्यार्थ्यांमध्येही तेवढा प्रोग्रेस झालाय की जो कोण 70% असेल, कोण 60% असेल, कोण 75% असेल. म्हणजे तेवढं त्यांचा अभ्यास क्लिअर झालेला आहे. आणि स्पर्धा परीक्षेचा जर अभ्यास क्लिअर झाला असेल, हे मुलं जर उत्तमरित्या मराठी फ्लुएंट वाचतात, इंग्लिश फ्लुएंट वाचतात, तरी आम्ही त्यांच्यावर किती छान मेहनत घेतली हे तुम्ही पाहालच किंवा पाहतात. तर सांगायचंय मला एवढं की आमच्याकडे जो विद्यार्थी अगदी प्ले ग्रुप पासून आहे, प्ले ग्रुप, नर्सरी, LKG, UKG ह्या विद्यार्थ्यांमध्ये आम्ही अतिशय चांगला प्रोग्रेस आणतो. म्हणजे की का तर ते विद्यार्थी आमच्याकडे एवढा वेळ देऊ नये, याच प्रत्येक वर्गामध्ये आम्ही त्यांच्या सगळ्या क्षमता डेव्हलप करतो. आणि हेच विद्यार्थी जे आता मेरिटला आले ते अगदी विद्यार्थी आमचे सगळे वर्ग केलेले आहेत. म्हणून आम्हाला रिझल्ट देता आला. जो कोणी अधूनमधून येतो तर तेवढं त्यांचं जे पाठीमागचं राहिलं ते कव्हर होईलच असं नाही. पण जर मी पालकांना सांगू इच्छिते की तुम्ही प्ले ग्रुप पासून अगदी सिनियर KG पर्यंतचे सगळे वर्ग जर तुम्ही अटेंड केले तर 100% तुम्हाला आम्हाला चांगला रिझल्ट देता येईल, देत आहोत आणि देणार आहोत. ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप जी आहे त्या स्कॉलरशिप विषयी तर आम्हाला थोडक्यात माहिती देता? हा, येस. तर ही जी परीक्षा आहे बघा, तर या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता आपल्याला समजते की शाळेत काय घेतलं जातं. तर ही परीक्षा अवांतर आहे ना, बाहेरची एक्झाम आहे. तर या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची आपल्याला त्यांच्यामध्ये असणारे ज्ञान आणि बुद्धिमत्ता आपल्याला वाढीस आणता येते आणि समजते सुद्धा. रिझल्ट लागल्यावर आपल्याला समजते की यामध्ये किती क्षमता यांच्या आपण डेव्हलप केल्यात. त्याचबरोबर आपली त्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आहे ती चांगल्या पद्धतीनं वाढते. म्हणून आम्ही पहिल्याच वर्षी हा प्रयत्न केला ऍक्च्युली की या परीक्षेमध्ये हे परीक्षा दिली तर बघूयात किती मुलांमध्ये चांगला बदल होतोय. तर आम्हाला छान रिझल्ट मिळाला. 10 विद्यार्थी आमचे पास झाले आणि 4 मेरिटला आले. तर एवढी काठिण्य पातळीची ही एक्झाम जर आमची मुलं देत असतील तर निश्चितच मी म्हणेन की आम्ही मुलं अतिशय योग्य पद्धतीनं घडवत आहोत. ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप जी आहे ज्यामध्ये तुमचे 10 विद्यार्थी आता उत्तीर्ण झाले हा. आणि 4 विद्यार्थ्यांनी जे
क्रमांक पटकावलेत. हा तर त्या 10 विद्यार्थ्यांना साठी लाभ काय आणि 4 विद्यार्थ्यांना त्याचा लाभ काय होणार आहे? आता या मुलांना ही मुलं भारताच्या यादीत बसले तर ह्या मुलांना ते कांस्य पदक मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे. तर भविष्यातच त्यांना निश्चितच या सर्टिफिकेटचा, त्या पदकाचा उपयोग होणार आहे. आणि का तर ह्या मुलांमध्ये अजूनच चांगल्या पद्धतीने आत्मविश्वास वाढण्यास मदत होणार आहे. कारण ही गोष्ट जी आहे ते इतर ठिकाणी मिळेल असं मला वाटत नाही. कारण विश्वास हा दिला गेला पाहिजे की तो कुठं बाहेर मिळत नाही. तर तो प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही तो आणतो आणि देतो. आणि या परीक्षेचा आम्हाला एक असा फायदा झाला की मागून जे आता विद्यार्थी येणार आहे त्यांना ही मुलं एक रोल मॉडेल झाले की एवढे विद्यार्थी आले तर निश्चितपणे आमच्या शिक्षकांना पण एक आयडिया आली की आपण कशा पद्धतीने अजून गेलं पाहिजे. आणि निश्चितपणे 4 आले तर पुढच्या वर्षी नेक्स्ट टाइम 4चे 8 कसे होतील आणि 8चे 16 कसे होतील यासाठी आम्ही 100% प्रयत्न करू. ज्या 4 विद्यार्थ्यांनी क्रमांक मिळवलेत, जे भारत देशामध्ये नाव कमवलंय त्यांनी, त्यांचं नाव वगैरे? हा ध्रुव सचिन भवारी की जो आमच्या आता भारताच्या यादीमध्ये BDS एक्झाम मध्ये हा प्रथम क्रमांकाने आलेला आहे. तर याला 100 पैकी 86 गुण मिळालेले आहेत. हा विद्यार्थी जो आहे तो आपल्या मानखटाव तालुक्याच्या ज्या प्रांताधिकारी मॅडम आहेत गाडेकर मॅडम त्यांचा हा चिरंजीव आहे. आणि पालकांच्याही मुलाचे मार्गदर्शन आहे तेही व्यवस्थित त्याचा स्टडी घेत होते. आणि त्याचबरोबर हा जीवे संदीप काकडे हा द्वितीय क्रमांकावर आलेला आहे. याला 83 गुण मिळाले, 100 पैकी 83 गुण मिळाले. आणि जिज्ञासा सारंग कुलकर्णी की जी आता बाहेर आहे तर तिचा तृतीय क्रमांक आलाय, तिला 100 पैकी 80 गुण मिळालेले आहेत. आणि ही रिद्धी सौरभ काळे हिचा 4थ क्रमांक आलेला आहे आणि हिला 100 पैकी 79 गुण मिळालेले आहेत. तर हे सगळे विद्यार्थी अगदी प्ले ग्रुप पासून आमच्याकडे आहेत. म्हणूनच यांची ही आपल्याला जी आताची जी रिझल्टची पावती मिळाली आहे त्याला कारणच आहे की त्यामुळे आम्ही त्यांच्यावर तेवढे मेहनत घेऊ शकलो. या विद्यार्थ्यांचे पालक या Yes, ठिकाणी आहेत. आता जीवेश काकडे यांच्या मातोश्री आहेत इथे उभं राहत. तर ह्या जीवेशच्या मम्मी आहेत. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी आपले पास झालेत हा. तर ते पास झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांचेही पालक आपल्याला थोडस काहीतरी मार्गदर्शन सांगतील. बघूया त्यांचा अभिप्राय पण घेऊया. नमस्कार, मी उज्ज्वला पुंडलिक गारेकर, उपविभागीय अधिकारी मानखटाव. माझ्या मुलाचे नाव ध्रुव सचिन भवारी. माझा मुलगा सुभद्रा प्री प्रायमरी स्कूल दहिवडी येथे शिकत आहे. गेल्या 3 वर्षापूर्वी आम्ही त्याला नर्सरीमध्ये टाकला. त्यावेळेस त्याची परिस्थिती बघता तो शाळेत जातो की नाही असं वाटत होतं. पण काही महिने त्यांनी खूप त्रास दिला आम्हाला शाळेत जाण्याबाबत. पण त्यांच्या असणाऱ्या शिक्षकांनी त्याला शाळेची आवड निर्माण केली आणि शाळेबाबत खूप चांगल्या पद्धतीने गोडी निर्माण करून त्याला शाळेचं वातावरण निर्माण करून दिलं. माझ्या मुलामध्ये अतिशय बदल झाला. त्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स असेल किंवा त्याची जी स्टेज डेअरिंग असेल त्याचा सर्वांगीण विकास झाला, सर्व गुण संपन्न झाला. सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित केले जातात, सणवार साजरे केले जातात, अतिशय चांगल्या पद्धतीचे संस्कार दिले जातात जे की बाहेर आपल्याला मिळत नाहीत. आजकालच्या कॉम्पिटिशनच्या युगात किंवा आजकालच्या जे प्रोफेशनलिझम चाललेलं आहे की शाळा ज्या आहेत बाहेरच्या त्यामध्ये फक्त आपण जर बघितलं तर पैसा हा खूप महत्वाचा झालेला आहे. परंतु इथं तसं न करता संस्कारही दिले जातात, प्रॅक्टिकल ज्ञान दिलं जातं आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षणही दिलं जातं. अशा पद्धतीने सर्वच गोष्टीचा इथं विचार केला जातो. सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलमध्ये पाककला असेल, सणवार असतील, कॉम्पिटिशन्स असतील, सायन्स प्रोजेक्ट असतील, समर कॅम्प असतील, नाईट कॅम्प्स असतील, अशा विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्या स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन देखील चांगल्या पद्धतीचे साजरे केले जाते. कराटे क्लास असतील, डान्स क्लास असतील, अशा विविध प्रकारचे शिक्षण त्या स्कूलमध्ये दिले जाते. लहान मुलांचा जो ह्या वयाचा जो टप्पा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. प्री प्रायमरी स्कूल म्हणजे लहान मुलांचा शिक्षणाचा अतिशय महत्त्वाचा टप्पा मानला जातो. ज्या वयामध्ये लहान मुलं ग्रास्पिंग पॉवर खूप जास्त असते. आपण जर कधी डॉक्टरांना लहान मुलांच्या गेलो तर आपल्याला माहिती आहे की ह्या मुलांमध्ये जी पॉवर आहे, आपण जन्मतः जो मुलगा जन्मलेला असतो त्याला बोलायला शिकवलं जात नाही, तो आपली बोलीभाषा बघून शिकतो. त्याच पद्धतीने त्याची ग्रास्पिंग पॉवर तेवढी राहते. त्यामुळं
आता हा वयाचा जो टप्पा आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आपण जसं बोलतो, जसं वागतो, जशा पद्धतीने त्यांच्यावर संस्कार घडवतो, तेच संस्कार कायमस्वरूपी आपल्या आयुष्याच्या शेवटपर्यंत आपल्या सोबत राहतात. त्यामुळं हा टप्पा खूप महत्वाचा आहे प्री प्रायमरी स्कूलचा. आणि त्या शाळेतले शिक्षक जे आहेत ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचे आहेत. त्यांच्या मुख्याध्यापिका सौ काशीद मॅडम ज्या आहेत त्या अत्यंत सगळ्यांच्या वैयक्तिक लक्ष देऊन सगळ्या मुलांना वैयक्तिक लक्ष देऊन अतिशय चांगल्या पद्धतीने हे करतात, शिक्षण देतात, चांगल्या पद्धतीने लक्ष देतात आणि मुलांना घडवतात. हा शाळेचा खरंच चांगला पार्ट आहे. जसं मातीच्या गोळ्याला आकार द्यायला आपण आकार देतो, तशा पद्धतीने मूर्त्या घडतात किंवा आपण जे काही बनवतो त्या वस्तू घडतात. त्याच पद्धतीने 3 ते 6 वयोगटातील मुलांना जसा आकार देऊ आपण, जशा पद्धतीने आपण त्यांच्यावर संस्कार देऊ, तशी मुलं घडत जातात. आणि हाच खरं भविष्याचा आपला भक्कम पाया आहे. उज्ज्वल भविष्यासाठी आपली जी मुलं घडणारी आहेत तीच ह्या शाळेतून घडलेली जातात. प्री प्रायमरी स्कूलमध्ये कधीही स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात किंवा त्याचा अभ्यास करून घेतला जातो, हे माझ्या ऐकिव्यात तर नाहीये. परंतु प्री प्रायमरी स्कूल सुभद्रामध्ये मुलांना जो ह्याचा ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप आहे त्याचा अभ्यास करून घेतला गेला, सराव करून घेतला गेला आणि त्यांची जी मुलं आहेत ती राज्यात अव्वल नंबर आली. माझ्या मुलाबद्दल सांगायचं म्हटलं तर ध्रुव पहिला खूपच लाजाळू होता. स्टेज डेअरिंग अजिबात नव्हती त्याच्यामध्ये. सारखा शांत राहायचा. परंतु इथं आल्यापासून त्याच्या शाळेचे जे परिणाम मला दिसले अत्यंत चांगल्या पद्धतीचे दिसले. स्टेज डेअरिंग वाढली, त्याची कॉन्फिडन्स लेवल वाढला, बाहेर कसं बोलायचं, काय बोलायचं, कम्युनिकेशन स्किल शिकला. त्याचप्रमाणे आजच्या स्पर्धेच्या युगात जर बघितलं तर स्पर्धेच्या युगात सगळ्यांबरोबर चालणं ही खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याच पद्धतीने ब्रेन डेव्हलपमेंट जी परीक्षा आहे BDS, त्यामध्ये मुलांची तयारी करून घेतली. त्याच पद्धतीने ध्रुव राज्यामध्ये प्री प्रायमरी स्कूल याच्यामध्ये राज्यामध्ये जी परीक्षा पहिलीपासून सुरू केली जाते, पण ह्या स्कूलमध्ये ती प्रायमरी स्कूलमध्येच घेतली गेली आणि प्रायमरी स्कूलमध्ये ध्रुवचा राज्यात पहिला नंबर आला आणि ब्रॉन्झ मेडल मिळवलं गेलं. खरंच मला त्याचा अभिमान वाटतो ध्रुवचा, की एवढ्या छोट्या वयामध्ये त्यांनी खूप चांगलं यश संपादन केलं. पूर्वीच्या काळामध्ये आपण चौथीला ह्या सगळ्या गोष्टी, 4वी-7वीला स्कॉलरशिप ह्या सगळ्या गोष्टी होत्या, पण आताच्या युगामध्ये आपण प्री प्रायमरी स्कूलपासूनच स्पर्धेच्या युगात उतरलेलो आहे. अभ्यासाचं ओझं न टाकता मुलांना हसत खेळत वातावरणात कशा पद्धतीने शिकवतात ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्री प्रायमरी स्कूल आहे. माझ्या मुलाचं जसं उत्तम गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा पाया भक्कम झाला, उत्तम संस्कार घडले, त्याचप्रमाणे आपल्या सर्व पाल्यांचा जर आपल्या उज्ज्वल भविष्याचा पाया भक्कम करायचा असेल आणि आपल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षण आपल्याला मिळवायचं असेल, त्याच पद्धतीने संस्कार आपल्या मुलांवर चांगल्या पद्धतीचे घडवायचे असेल तर आपण आजच आपला प्रवेश जो आहे तो सुभद्रा प्री प्रायमरीमध्ये निश्चित करा, ही विनंती. आणि एवढं बोलून थांबते मी. थँक्यू. उमलत्या कळांना संस्काराचे पाणी देऊन भविष्यातील आदर्श मुले घडवणारी आमची सुभद्रा शाळा. नमस्कार. थँक्यू. आपल्या सोबत आहेत जीवेश काकडे यांचे पालक, यांच्या मातोश्री, यांच्या आई. काय सांगाल मॅडम, तुमच्या मुलाचा 2य क्रमांक आलाय? हा माझा मुलगा जीवेश संदीप काकडे. हा म्हणजे एकदम असा हे होता, रडत होता हे असा, पण याच आम्हाला गॅरंटीच नव्हती हा येईल म्हणजे BDSच्या परीक्षेमध्ये. पण एकदम असं त्याचं म्हणजे अभ्यास हे म्हणजे त्याचे व्यवस्थित झाला आणि त्याच्या पप्पानं पण खूप प्रयत्न केले म्हणजे असं त्याचे मार्क असे पाडण्यासाठी. दररोज अभ्यास करत होता. सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलचा विद्यार्थी आहे, त्यांच्या हो. बाबतीत तुमचं मत काय आहे? नाही, शाळा खूप छान आहे आणि आम्हाला टीचर, मुख्याध्यापिका व त्याचे क्लास टीचर हा पण म्हणजे स्वभाव यायचा खूप आवडला आहे आणि व्यवस्थित पण त्याचे हे घेतात अभ्यास, मुलांचे पण अभ्यास घेतात. माझ्या पाल्याचे नाव आहे जिज्ञासा सारंग कुलकर्णी. जिज्ञासा ही सुभद्रा प्री प्रायमरी स्कूल दहिवडी येथे नर्सरी क्लासपासून आहे. नर्सरीत गेल्यापासून तिच्यामध्ये अप्रतिम प्रमाणामध्ये गुणवत्तेमध्ये, तिच्या खाण्यामध्ये, तिच्या स्पोर्ट्समध्ये किंवा एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप बदल झालेला आहे. आणि भाषण, वक्तृत्व, तिला स्टेज डेअरिंग खूप मिळालं आहे आणि हे सगळं झालेले आहे फक्त सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलच्या टीचरांमुळे
आणि त्यांच्या सपोर्टमुळे. आता नुकत्याच झालेल्या BDS एक्झाममध्ये जिज्ञासाने राज्यामध्ये थर्ड रँक आणून 3रा नंबर आलेला आहे तिचा आणि ब्रॉन्झ मेडल मिळवून तिने एक कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. आणि पहिलाच अटेम्प्ट होता शाळेचा ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये बसण्याचा किंवा स्कॉलरशिप एक्झाम देण्याचा. तर 90% मुलांनी उत्तम प्रतिसाद दिलेला आहे. त्यांची छान मुलं स्कॉलरशिपला लागलेली आहेत. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्हीही आपल्या पाल्याला एक आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलमध्ये लवकरात लवकर ॲडमिशन घ्या. ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि माझी मुलगी जशी उत्तम प्रमाणात घडलेली आहे तशीच तुमचीही मुलं घडावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि खूप खूप आभार सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलच्या टीचरांचे आणि सर्व स्टाफचे, ज्यांनी खूप उत्तम प्रकारे माझ्या बाळाची काळजी घेऊन त्याला आज इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. थँक्यू. माझ्या पाल्याचे नाव रिद्धी सौरभ काळे. ती आत्ता UKG क्लासमध्ये आहे. आत्ताच नुकत्याच झालेल्या BDS ह्या स्कॉलरशिप स्पर्धेमध्ये तिला छान असे मार्क्स भेटले आहेत. म्हणजे की तिला 100पैकी 79 मार्क मिळाले आहेत व तिला कांस्य पदक भेटलेले आहे. तर मला असं सांगायचं आहे की जी की सुभद्रा प्री प्रायमरी स्कूल ह्या शाळेमध्ये तिला मी प्ले ग्रुपपासून तिला इथं मी घातले शाळेत. मग ती आज जवळजवळ 4 वर्ष सलग तिने प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर KG आणि आत्ता सिनियर KG असे 4 वर्ग तिने पूर्ण तयारी तिची खूप छान झालेली आहे. आणि या स्कॉलरशिप स्पर्धेमध्ये सर्व शिक्षकांचे सर्वांचे खूप खूप मनापासून आभार की त्यांनी खूप मेहनत घेतली त्यांच्यावर. आणि या स्पर्धा परीक्षेची तयारी ह्या वर्षीच प्रथमच म्हणजे मॅडमने हा उपक्रम घेतला की मुलांची तयारी आहे तर आपण पण खूप त्यांच्यावर भर देऊ आणि करून घेऊ त्यांच्याकडून. म्हणून त्यांनी ह्या वर्षीच प्रथमच करून घेतलं. तर त्यामध्ये त्यांना अगदी 90% मुलांनी त्यात खूप छान प्रगती त्यांची दिसून येते ह्या ह्याच्यात. तर मी एवढंच सांगेन शेवटी की आपल्या पाल्याला जर उत्कृष्ट शिक्षण पुढची त्यांना छान जडणघडण पाहिजे असेल तर आपण सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलमध्ये नक्कीच ॲडमिशन घ्या. आणि जे की प्ले ग्रुपपासून मुलांना घाला व त्यांच्यात खाण्यात त्यांच्यात सगळ्यात खूप छान आपल्याला बदल दिसून येतात. प्ले ग्रुपपासून ते अगदी तुम्ही शेवटी मग शेवटच्या वर्गापर्यंत 4 वर्ष सलग त्यांनी जर शिक्षण घेतलं तर त्यांच्यात खूप छान आपल्याला प्रगती दिसून येईल. ठीक, धन्यवाद. माझी मुलगी गार्गी प्रवीण साळुंके या सुभद्रा शाळेत नर्सरीपासून शिकत आहे. ती आता सिनियर KGमध्ये आहे. तेव्हापासून हिच्यामध्ये खूप बदल झालेला आहे. सुरुवातीला आली तेव्हा एकदम अशी बसून वेगळी अशी बसून राहायची. पण इथे या शिक्षकांमुळे प्रत्येकी वैयक्तिक लक्ष देऊन ह्या शाळेमध्ये प्रत्येकी मुलांकडे वैयक्तिक लक्ष दिलं जातं. आणि या BDSच्या एक्झाममध्ये मला वाटलं नव्हतं की पास होतील म्हणून ही सगळी मुलं, कारण ही वरच्या वर्गाची परीक्षा आहे पहिलीच्या मुलांची. आणि सिनियर KGमधली मुलांनी शिक्षकांनी लक्ष देऊन या परीक्षेला बसवलं आणि ही मुलं पास झाली. त्याच्यामुळे या शाळेचंच खूप योगदान आहे याच्यामध्ये. आणि फक्त अभ्यासातच नाही तर दुसऱ्या असं सांस्कृतिक वगैरे जिल्हास्तरीय कार्यक्रमांमध्ये पण या मुलांना भाग घेऊन पुढे आणलं जातं. ठीक आहे मॅडम, धन्यवाद आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल. नमस्कार, मी राणी सुनील फडतरे. ही माझी मुलगी काव्या सुनील फडतरे. मी सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलची पालक आहे आणि माझी मुलगी LKG पासून ह्या शाळेमध्ये शिकत आहे. माझा अनुभव सांगायचा म्हणलं तर माझ्या मुलीमध्ये खूप अतिशय छान प्रगती झालेली आहे. म्हणजे ती जर ॲक्टिव्ह आहेच ती, त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे, पण तिच्यामध्ये अजून ग्रोथ म्हणजे तिची खूप वाढलेली आहे. शाळा असेल किंवा तिचा गॅदरिंग असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा सामाजिक कौशल्य असतील, याच्यामध्ये तिने खूप डेव्हलप केलेलं आहे. आणि काशीद मॅडम आपल्या शाळेच्या सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका आणि त्या विशेष म्हणजे पर्सनली विद्यार्थ्यांकडे लक्ष देतात. किंवा तिच्या क्लास टीचर असतील पडोळे मॅडम, त्याही तिच्याकडे लक्ष देतात. काही जरी अडचण आली तरी म्हणतात मॅडम हा अभ्यास करून घ्या, ह्याच्यामध्ये कमी आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची कमी कशामध्ये आहे ती त्यांना डेव्हलप कशामध्ये झालं पाहिजे
हे त्याच्यामध्ये पर्सनली मुलांकडे लक्ष दिलं जातं. आणि त्याचप्रमाणे शाळेचा महत्त्वाचा भाग जो असतो तो परिपाठ, बरोबर ना मॅडम? हां, तो परिपाठ हा म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनाचा एक आरसा आहे. या परिपाठामध्येच खरा विद्यार्थी कसा आहे तो घडला जातो. यामुळे मी मॅडमला सांगते की त्यांचा परिपाठ अतिशय सुंदर असतो, त्याच्यामुळे त्यात काही विषय नाही. विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतील, चाचणी असेल, काय असेल, किंवा आणखीन शाळेमध्ये भरपूर ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात. नाईट कॅम्प असेल किंवा आता त्यांच्या शाळेचं गॅदरिंग झालेलं, अतिशय सुंदर प्रकारे गॅदरिंग झालेलं आहे त्यांचं, म्हणजे वाखाणण्याजोगं आहे. त्याच्यामुळे शाळेचं कौतुक जेवढं करावं तेवढं त्याच्यामध्ये खूप कमी आहे. आणि मॅडमला सांगायचं म्हणजे शाळा, शिक्षण हे एक भांडवल आहे, बरोबर ना मॅडम? आणि मॅडमला जे व्याज मिळतं हे त्यांना आता BDSच्या माध्यमातून त्यांना मिळाले आहे. एक्स्ट्राचं जे मिळालं त्याच्यामुळे मॅडमचं कौतुक आणि शाळेचं कौतुक करावं तेवढं खूप कमी आहे. त्यामुळे मी मॅडमला अतिशय आभारी आहे, धन्यवाद मानते की त्यांनी मला आणि शाळेबद्दल बोलण्याची आणि एक संधी दिली. आणि माझ्या मुलीमध्ये अतिशय खूप छान प्रगती झालेली आहे, त्यात काही विषयच नाही आहे. शाळेमध्ये पर्सनली लक्ष दिलं जातं, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी घेतलेल्या जातात. त्यामुळे मी मॅडमचे आणि शाळेचे धन्यवाद मानते. खूप छान प्रतिक्रिया दिली, धन्यवाद मॅम. आपल्या बोलण्यातून असं आलं की विद्यार्थ्यांचं यश हेच शिक्षकांचा परिपाक. धन्यवाद. हो. आपल्यासोबत आहेत दहिवडी पोलीस स्टेशनच्या कॉन्स्टेबल खराडे मॅडम. यांचा मुलगा आणि मुलगी दोन्ही सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलचे विद्यार्थी आहेत. यशराज आणि मुलीचं नाव काय? सानवी. तर हे दोघंही BDS परीक्षेत उत्तीर्ण झालेत. तर त्यांच्या काय सांगाल मॅडम तुम्ही? मी सांगणार आहे की नमस्कार, माझं सांगणं एवढंच आहे की खरंच ह्या शाळेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. माझा मुलगा नर्सरीपासून आहे या शाळेत आहे. तर नर्सरीपासून माझा मुलगा एकदम लाजाळू आणि कुणाबरोबर बोलत नसायचा. आणि ह्या शाळेत जसं टाकलं तसं त्याचं स्टेज डेअरिंग वाढलं. महत्त्वाचं स्टेज डेअरिंग, त्यांची बुद्धिमत्ता, कौशल्य भरपूर वाढलेलं आहे. जसं काशीद मॅडम प्रत्येक क्षेत्रात मुलांना सहभागी घेऊन त्यांचं स्टेज डेअरिंग वाढवत असतात. आणि ही माझी छोटी मुलगी, मला वाटलं नव्हतं की ती मुलगी जे राहिली प्ले ग्रुपमध्ये रडत होती, पण तिच्यात पण खूप बदल झालेला आहे. ती आता तिचं स्वतःचं पूर्ण नाव वगैरे, तिच्या मम्मीचं नाव हे पाठांतर करून घेतात, तक्ते वगैरे वाचन करून घेतात. खूप बदल होतो ह्या शाळेमध्ये आल्यानंतर. खरंच मुलं चांगली घडतात. आणि महत्त्वाचं म्हणजे BDS परीक्षा आता झाली 2026 मध्ये, आता गेल्या महिन्यात झालेली, त्याच्यामध्ये माझा मुलगा उत्तीर्ण झालाय. मला वाटलं नव्हतं की मुलगा BDS परीक्षेमध्ये प्रश्न वाचायला येतील का नाही ह्याची जरा शंका होती. पण पोरांनी प्रश्न वाचून व्यवस्थित उत्तर वगैरे गोल वगैरे व्यवस्थित केला आणि त्या परीक्षेमध्ये माझा मुलगा उत्तीर्ण झालेला आहे. त्याबद्दल थोडं मला शिक्षकांबद्दल बोलायचं होतं. ते खरंच प्रयत्न भरपूर करून घेतात, म्हणजे अभ्यास करून घेतात मुलांचा. आणि महत्त्वाचं आपल्या मुलांमध्ये काय कमी, ह्याचं थोडंसं स्टेज डेअरिंग कमी होतं, पण ते पण मी पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून शिक्षक खूप करून घेतात प्रयत्न. एवढंच म्हणायचं आहे की खरंच ही शाळा खूप सुंदर आहे आणि मुलं इथं आल्यानंतर खरंच त्यांच्यात स्टेज डेअरिंग वाढतं. धन्यवाद मॅम. आपण पोलीस खात्याचं कर्तव्य पण बजावत आहात आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाचंही कर्तव्य बजावत आहात एक आई म्हणून. आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा, तसेच खूप खूप धन्यवाद. आपल्यासोबत आहेत प्रीतम उंबासे यांचे पालक, यांची आई. या प्रीतम उंबासे जी मुलगी आहे ती या BDS परीक्षेत उत्तीर्ण झालेली आहे. तर मॅडम काय सांगचाल, तुमची मुलगी उत्तीर्ण झाली परीक्षेत BDS? नमस्कार, मी आरती सुनील ओंबासे. ही माझी मुलगी प्रीतम सुनील ओंबासे. म्हणजे मी हिला आत्ता ज्युनियर KGला स्कूलमध्ये घातलं आहे, सुभद्रा स्कूलमध्ये. तेव्हा ती बोलत पण नव्हती. म्हणजे फर्स्ट टाइम ती अंगणवाडीला होती. मॅडम आलते, मॅडम बोलले की मी करून घेते तिच्याकडून. स्पेशल मी टाकलं तिला आणि ती आता एवढी म्हणजे वाचतीये, इंग्लिश पूर्ण स्पेलिंग लिहितीये. म्हणजे एवढा तिच्यामध्ये बदल आहे. भाषण स्पर्धा म्हणा, मॅडम बोलल्या नाही मी करून घेते. मला फर्स्ट टाइम वाटलं की तिला बोलता पण येणार नाही भाषण. मॅडम म्हणल्या मी करून घेते. मग ती आता एवढी भाषा स्पष्ट बोलते. आणि BDSची एक्झाम म्हणा,
तिला म्हणजे मॅथची गणितं एवढी फास्टमध्ये सोडवायला येतात, मार्क्स कशी काय नाही, मार्क्स जरी तिला थोडी कमी असली पण ती आता एवढी म्हणजे तिच्या त्या कदम टीचर आहेत त्यांना पण एवढा फुल कॉन्फिडन्स आहे तिच्याबद्दल की मॅडम बोलतात की नाही ही पुढंच जाणार, काहीतरी होणार. म्हणजे मला या शिक्षकांबद्दल एवढं हे वाटतं की ते करून घेत आहेत मुलांकडून, पर्सनली प्रत्येक मुलांकडून, मला असं वाटतं. ते इंग्लिश वाचते वगैरे आतापासूनच. ती हा. कोणत्या वर्गात आहे आता? आता ती UKG ला आहे, सिनियर KG ला. अच्छा, खूप छान, खूप छान प्रगती. धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल. हा ठीक आहे, थँक्यू. आपल्यासोबत आहेत संकष्टी तुषार अडागळे यांचे पालक, यांची आई. या संकष्टी तुषार अडागळे या मुलीचा परवा दिवशी शनिवारी 14 तारखेला 14 मार्च 2026 रोजी जे सातारला वक्तृत्व स्पर्धा झाली होती, जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये या मुलीचा, संकष्टी तुषार अडागळे हिचा जिल्ह्यात 2रा क्रमांक आलाय. तर या आहेत सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलच्याच विद्यार्थी. मॅडम, काय सांगचाल, तुमच्या मुलीचा जिल्ह्यामध्ये 2रा नंबर आला? माझ्या मुलीचं नाव संकष्टी, मी तिची आई. मी तिला इथे प्ले ग्रुपमध्ये इथं तिला स्कूलला घातलं आहे. आणि महत्त्वाचं कारण की मी पुण्यात होते तरीही मी म्हणजे इथं माझं सासर आहे, शाळेत सर्च केल्या सगळ्या की मला ह्याची डेव्हलपमेंट म्हणजे ह्या सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलची डेव्हलपमेंट भरपूर आवडली, की बाबा माझे पण काही कलिक येऊन गेले ते इथं आणि डेव्हलप झालेले. त्याच्यामुळे मी सगळं सोडून, पुणे सोडून मी इथं फक्त मुलीच्या शिक्षणासाठी आली आहे, की बाबा तिच्यातली ती ग्रोथ, तिचा स्पीच, ती इतर वेळेस कधीच कोणाशी बोलत नव्हती, घरी आलेल्या पाहुण्यांशी वगैरे कोणाशीच नाही, पण आता ती इतक्या सभाधीटपणे बोलतीये की सगळ्यांना तिचा गर्व वाटतोय की नाही बाबा ही एवढीशी मुलगी इथपर्यंत करू शकते. घरी आलेले पॅरेंट्स सुद्धा तिचा अभ्यास वगैरे घेताना इतके चकित होतात की ह्या मुलीला इतका ह्या म्हणजे सगळ्या गोष्टी येतात, किंवा इंग्रजी वाचन असू द्या किंवा मराठी वाचन असू द्या, ती अशी स्पष्टपणे बोलते. ह्या गोष्टी बाबत खूप नवल वाटण्यासारखी गोष्ट आहे. आणि 14 तारखेला आम्ही स्पीचसाठी जिल्हास्तरीय स्कूलमध्ये गेलो होतो, नूतन हायस्कूलमध्ये. त्यावेळेस तिथं झालेल्या त्या स्पर्धेत माझ्या मुलीचा 2रा क्रमांक आला, पण तिचा तो सभाधीटपणा मला ह्या स्कूलमधून भेटला. त्याबद्दल मॅडमचं आणि सर्व स्टाफचं खरंच कौतुक मानण्यासारखं आहे. आणि मी म्हणजे माझी पुढची जरी कलिक असेल तरी मी इथंच सजेस्ट करेल की सुभद्रामध्येच तिला न्यू ॲडमिशन द्यावं म्हणून. खूप खूप धन्यवाद मॅम आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल. ट्रॉफी कुणाची? तिचीच आहे. ट्रॉफी दाखवा. आणि ॲबॅकसमध्ये आयचॅम्पमध्ये तिने 3rd रँक हे प्रस्थापित केली आहे. त्याबद्दल पण म्हणजे भरपूर शिक्षकांनी पण सपोर्ट दिला आणि तिच्या क्लास टीचरांनीही भरपूर सपोर्ट दिला, त्याच्यामुळे ती एवढी डेव्हलप झाली. ॲबॅकस स्पर्धा कशा संदर्भात असते? मॅथ संदर्भात असते. ठीक आहे, मॅथचे क्यूज असतात. हो, ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. हा माझा पाल्य सुभद्रा स्कूलमध्ये आहे. त्याचं नाव आहे रुद्र रुपेश राठोड. तो नर्सरी पासून इथं ॲडमिशन घेतला आहे. अजून एक माझ्या बहिणीचा मुलगा आहे, त्या प्ले ग्रुप पासून तो आहे इथं. माझ्या मुलाला 2 नंबरची ट्रॉफी मिळाली आहे. सातारमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाला, तिथं शाळेचा 2रा क्रमांक आला, तिथे त्याला ही ट्रॉफी भेटलेली आहे. शाळेत मॅडम खरोखरच चांगलं करून घेतात अभ्यास. आमच्या बंजारा समाजातून म्हणजे डेव्हलप करणं आणि मराठीमध्ये शिकणं हे खूप अवघड आहे. त्यातून त्याचा म्हणजे भाषण करा, वक्तृत्व स्पर्धा म्हणा, क्रीडामध्ये सगळ्यात तो उत्तम आहे. शाळेत अभ्यासात पण चांगला आहे आणि मॅडम डबा वगैरे सगळं संपवून घेतात आणि रोज त्यांना टिफिनमध्ये एक फळ वगैरे आणायला ते सांगतात. आणि बाहेरचे जर गेम म्हणले तर आउटडोर इनडोर हे सगळे गेम घेतले जातात. धन्यवाद. शर्विल राहुल सूर्यवंशी हा 2 वर्षाचा असल्यापासून आपण सुभद्रा प्री प्रायमरी स्कूलमध्ये त्याला दाखल केलेला. ग्रामीण भागात असणारी चांगली अशी शाळा ही सुभद्रा शाळा आहे. त्याचं कारण असं की 2-2.5 वर्षाच्या मुलांना शाळेत घेतलं जात नाही, तरीसुद्धा आपण याला शाळेत टाकलं आणि त्याची चांगली डेव्हलपमेंट यात झालेली आहे. घरात जेवण करत असताना जेवण करण्याची पद्धत, बोलण्याची शैली आणि एवढ्या कमी वेळात जी ABCD असेल किंवा इतर शैक्षणिक जे काही तुमचे कार्यक्रम होतात तो अतिशय उत्तम पद्धतीने करून दाखवतो. त्यामुळे ही शाळा
ह्या पंचक्रोशीतील चांगली शाळा आहे असं मला वाटतं. असेच आपल्या आवडीचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसेवा टाइम्स या यूट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.